आम्ही एका थंड हवेच्या ठिकाणी गेलो होतो. थंड हवेचे ठिकाण, सर्वत्र प्रसन्न वातावरण, म्हणजेच सुट्टी एन्जॉय करण्यासाठीचा परफेक्ट स्पॉट. पण अशा ठिकाणी सुद्धा तेथील एक हॉटेल एका वेगळ्याच गोष्टीसाठी प्रसिद्ध होतं. ते काही 5 स्टार हॉटेल म्हणून प्रसिद्धीच नव्हतं, तर ते भुताटकीच्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होतं. त्या हॉटेलमधील ती खोली या भुताटकीच्या गोष्टींसाठी प्रसिद्ध होती. अनेकांना तिथे भयानक अनुभव आले होते. अनेक पॅरानॉर्मल एक्सपर्ट तिथे स्वतः जाऊन आले होते. परिणामी ती खोली आता बंद करण्यात आली होती. पण आम्ही आज तिथे मुद्दामून आलो होतो. त्या हॉटेलमध्ये प्रवेश करताच आमचे जरा वादविवाद झाले. आम्हाला त्या हॉटेलमधली तीच खोली हवी होती जी झपाटलेली म्हणून ओळखली जात होती. पण तेथील मॅनेजर मात्र काही ऐकत नव्हता. शेवटी आम्ही आमच्या रिस्कवर तिथे राहणार आहोत असं त्यांनी चक्क आमच्याकडून लिहून घेतलं आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. एका खोलीसाठी एवढे प्रयत्न करावे लागतील हे जर आम्हाला माहीत असतं तर आम्ही इथे आलोच नसतो ना. पण भांडून का होईना आम्हाला जे हवं होतं ते आम्हाला मिळालं होतं. ती खोली तळालाच होती, काउंटरच्या पाठच्या भागात. आम्ही चावी घेतली आणि आमचं सामान घेऊन त्यात प्रवेश केला. रात्रीचे 10 वाजले असतील. झपाटलेली खोली म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं. ते म्हणजे जुनाट वाळवी लागलेला दरवाजा, त्याला असलेली गंज लागलेली कडी, आत जागोजागी कोळ्यांची जाळी, भिंतीवर लागलेली वाळवी, एकूणच काळवंडलेली खोली. पण आम्ही ज्या खोलीत आलो होतो ती एकदम टापटीप होती. या खोलीत घाबरण्यासारखं काय आहे? आम्ही जरा बिनधास्त होतो. पण जसजशी रात्र अजून दाट होत होती तसतशी एक अनामिक भीती आमच्या मनात निर्माण होत गेली. रात्रीचे 12 वाजायला अजून बराच अवधी होता, म्हणून आम्ही तोपर्यंत एक डुलकी काढायची ठरवली. तसंही प्रवासाने आम्ही दमलो होतोच. शिवाय इथे या हॉटेलात सर्वच झोपले होते. कदाचित इथे शहराविरुद्ध लवकर दिवे मालवण्याची इथली पद्धत असावी. आम्हीही दिवे बंद करून झोपी गेलो. अचानकच कसल्या तरी आवाजाने मला जाग आली. खिडकीवर कसला तरी टकटक आवाज येत होता. मी तसाच खिडकीच्या दिशेने गेलो. आम्ही तळालाच असल्याने जरा भीतीही वाटत होतीच. न जाणो बाहेर कोणी असलं तर. पण खिडकीवर समोरच्याच एका झुडपाच्या फांद्या वाऱ्याने आपटत होत्या. मी सहजच बाहेर पाहिलं तर बाहेरील अंधार पाहून अंग शहारलं. मी पडदा लावून घेतला आणि पुन्हा झोपी गेलो. काही मिनिटच झाली असतील. तोच आवाज मला पुन्हा एकदा आला. मी सहजच त्या खिडकीजवळ पाहिलं. बाहेर एक आकृती उभी होती. ती खिडकीतून थेट आत आमच्याकडे पाहत होती. मी घाबरलो. मी नयनला उठवू लागलो. मी पुन्हा एकदा खिडकीजवळ पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. पण माझं हृदय अजूनही जोरजोरात धडधडत होतं. मी सरळ डोक्यावरून पांघरून घेऊन झोपलो. काही वेळातच मला झोप लागली. इतक्यात झटकन माझी चादर खाली खेचली गेली. मी दचकलो. मी घाबरलो. मी ओरडायचंच तेवढं बाकी होतं. पण मी स्वतःला सावरलं. हा माझा भास असावा. चादर ही कदाचित माझ्याच पायाने खाली ओढली गेली असावी. मी पुन्हा डोक्यावरून पांघरून घेतलं. पण मी यावेळी जागाच होतो. कोणीतरी आमच्या रूममध्ये होतं. मला त्याच्या श्वासांचा आवाज स्पष्ट जाणवत होता. तो आवाज माझ्या जवळ अजून जवळ येऊ लागला. मी नयनला गदागदा हलवू लागलो. तो कुशीवरून माझ्या दिशेने वळला. त्याला त्या अवस्थेत पाहून माझ्या अंगावरून शिरशिरी निघाली. धडपडत मी बेडवरून खाली पडलो. मी धावत लाईटचा स्विच चालू केला. मी पाहतो तर नयन
नॉर्मलच होता, पण तरीही मी त्याला उठवलं. सगळं काही विचित्र घडत होतं. पण आता ती वेळ आली होती. आम्हाला आमचं काम करायचं होतं. झपाटलेल्या जागी खिळा ठोकून तिथली माती गोळा करणे. मी जास्त वेळ वाया न घालवता त्याच खोलीत एका कोपऱ्यात तो खिळा ठोकला. आम्ही त्याच खोलीच्या खिडकी बाहेरची ती माती घेणार होतो. तेवढ्यात भूकंप व्हावा तसा तो बेड अख्खा थरथरू लागला. खोलीत असलेल्या लाकडी कपाटाची आणि शोकेसची दारं आणि कप्पे खडखड वाजू लागले. तसे आम्ही घाबरून जोरजोरात ओरडू लागलो. आम्ही दाराकडे धाव घेतली. दार बाहेरून बंद होतं. मी मोबाईल घेतला तर मोबाईलला रेंजच नव्हती. अचानक सगळं काही शांत झालं. पण बेडवर पडलेली चादर ती मला हल्ल्यासारखी वाटली. ती हळूहळू आकार घेऊ लागली. काही कळायच्या आतच ती चादर मानवी आकारात बेडवरून खाली उतरली. समोरील दृश्य पाहून आमचे डोळे मोठे झाले होते. ती आमच्यावर झेपावणार इतक्यात आमच्या पाठचं दार उघडलं. आम्ही पाठी वळून पाहिलं तर हॉटेलचा कर्मचारी आत आला होता. आम्ही पुन्हा समोर पाहिलं तर आमच्या समोर जमिनीवरती चादर पडली होती. थंड हवेच्या ठिकाणी फुल एसी मध्येही आम्ही घामाने भिजलो होतो. आम्ही तसेच खोली बाहेर आलो. इतका वेळ आम्ही दार ठोकत होतो, कोणी दार उघडलं का नाही? मी जरा रागातच म्हणालो. त्यावर आम्हाला समजलं की दार आतूनच बंद करण्यात आलं होतं. लॅचची डुप्लिकेट चावी असल्याने दार ठोकूनच तो कर्मचारी आत आला होता. त्या खोलीत साधारण याच वेळेत अनेकांना कसलेसे भास झाले होते, म्हणून आमची विचारपूस करायला तो आला होता. इतकंच नाही तर दार ठोठावण्याचे कोणालाही कसलेही आवाज आले नव्हते. आता तिथे जास्त वेळ राहण्यात काहीच अर्थ नव्हता. आम्ही रात्री 2 वाजताच तिथली माती कापडात गुंडाळून निघालो. हॉटेलमधली ती रूम याच कारणासाठी चर्चेत होती. झोपल्यावर अचानकच लोकांची चादर खाली घसरणे, कसलेसे आवाज येणे, कोणीतरी खोलीत वावरत असल्याचा भास होणे, हे काही तिथे नवीन नव्हतं. गुरुजींनी त्यांच्या बाबतीत जे काही घडलं होतं ते सांगण्यासाठी मला फोन केला होता. पण त्यांचं काहीही न ऐकता इथे मी माझंच रडगाणं सुरू केलं. विशाल गायब झाल्याची बातमीही मी त्यांना सांगितली. खरं तर मला त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला हवी होती, पण आमच्यावरील संकट हे फक्त तेच जाणून होते. म्हणून मी सगळं काही एकदाच त्यांना सांगून टाकलं. त्यांनी शांतपणे माझं बोलणं आधी ऐकून घेतलं आणि ते पुढे म्हणाले, मुलांनो, आता नीट ऐका. मी जे काही सांगेन त्याने तुम्हाला थोडा धक्का तर नक्कीच बसेल, पण तुम्हाला आता त्याच हिमतीने या प्रसंगाला सामोरं जावं लागेल. गुरुजी, मी समजलो नाही. आणि अजून आमच्या बाबतीत असं काय वाईट व्हायचं बाकी आहे? मी फोन स्पीकरवर ठेवला होता. वाईट काय असतं हे तुम्हाला अजून माहीतच नाही. मांत्रिकाने एक आसूर निर्माण केला आहे. त्याने निर्माण केलेला हा आसूर आतापर्यंतचा त्याचा सर्वात शक्तिशाली मोहरा आहे. सर्वात शक्तिशाली म्हणजे तुमच्यापेक्षाही ताकदवान? हो, कारण त्यामध्ये माझीच ताकद सामावली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा. चॅनल सबस्क्राईब करणे हे संपूर्णतः मोफत आहे, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. व्हिडिओसाठी केलेल्या मेहनतीबद्दल तुमच्याकडून फक्त एका लाईकची अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.